आज आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी घटक मागणीचे विश्लेषण, डिमांड ऑफ ॲनालिसिस, त्याच्यामध्ये उपघटक मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड हे बघणार आहोत. तर मागच्या घटकांमध्ये आपण मागणी निर्धारित करणारे घटक बघितले. त्याच्यामध्ये जे काही 11 घटक होते ते 11 घटक आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड अभ्यासणार आहोत. 1890 मध्ये प्रकाशित झालेले अर्थशास्त्राचे मूल तत्वे या ग्रंथात डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीचा नियम मांडलेला आहे. तर 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राचे मूल तत्वे या ग्रंथात अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केलेली आहे. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ आणि अल्फ्रेड मार्शल यांच्या संबंधी विधान हे येत असतं. यामध्ये 1890 साली अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ आणि डॉक्टर अल्फ्रेड मार्शल किंवा प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाची मांडणी केली हे आपल्याला त्याच्यामध्ये प्रकर्षाने सांगता येईल. या नियमाद्वारे मागणी व किंमत किंवा या नियमाद्वारे किंमत व मागणी यातील परस्पर संबंध स्पष्ट केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये आपल्याला जे काही सिद्धांताचे विधान आहे, मागणीचा नियम, सिद्धांताचे विधान किंवा सिद्धांत, या तिन्हीपैकी कुठलाही जरी आपण म्हटलं तरी काही अडचण नाही. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. आता इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे काय की बाजारपेठेमधल्या ज्या ज्या परिस्थिती असतात त्या सर्व वस्तुस्थिती किंवा परिस्थिती या स्थिर असतात. हे गृहीत धरलं जातं की बाजारपेठेमध्ये इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते. बरोबर आहे. वस्तूची ज्यावेळेस किंमत वाढते त्यावेळेस मागणी कमी होते आणि ज्यावेळेस वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेस मागणी वाढते. अशा प्रकारे किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा म्हणजे परस्पर विरोधी स्वरूपाचा असतो. मागणीचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो. किंमत आणि मागणीचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा म्हणजे परस्पर विरोधी संबंध असतो. व्यस्त म्हणजे परस्पर विरोधी आपण त्याला म्हणू शकतो. मग याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या शब्दात म्हणायचं सांगितलं किंवा बोलायचं जर ठरलं तर मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील पद्धतीने स्पष्ट करता येतो. त्यामध्ये dx बरोबर f कंसात px येथे d बरोबर वस्तूची मागणी, लाईक दॅट डिमांड फॉर कमोडिटी. डिमांड इज कॉल्ड मागणी फॉर द कमोडिटी म्हणजे वस्तू. x इज इक्वल टू वस्तू. x म्हणजे काय? वस्तू, कमोडिटी आपण ज्याला म्हणतो. f म्हणजे फलन, फंक्शन ऑफ आपण त्याला फलन म्हणतो. आणि px इज इक्वल टू मागणी किंमत, प्राइस ऑफ द कमोडिटी, वस्तूची किंमत. ही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मागणी आणि किंमत यांचा फलन संबंध हा खालच्या सूत्राच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतो. येथे dx बरोबर f कंसात px, d म्हणजे वस्तूची मागणी, x म्हणजे वस्तू, f म्हणजे फलन आणि px म्हणजे वस्तूची किंमत. म्हणजे या ठिकाणी dx बरोबर वस्तूची मागणी, f बरोबर फलन. मग याच्यामध्ये
PX म्हणजे वस्तूची किंमत, प्राइस ऑफ कमोडिटी. आता आपल्याला गृहीतकं बघायची आहेत. मागणीच्या नियमाची गृहीतके ही आहेत. ज्या पद्धतीने मागणी निर्धारित करणारे घटक आपल्याला दिलेले असतात किंवा घटक दिलेले आहेत, ते घटक आणि गृहीतके जवळजवळ ही सारखीच असतात. मागणी ठरवणारे घटक, मागणी निर्धारित करणारे घटक किंवा गृहीतक. मग मागणी ठरवण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात? आपण किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तू किमती, पूरक वस्तू किमती, वस्तूचे स्वरूप, लोकसंख्या आकारमान, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, जाहिरात, आवडीनिवडी, सवयी, फॅशन, कर रचना, इतर घटक, हे मागणी निर्धारित करणारे घटक आपण बघितले आहेत. त्या पद्धतीतच गृहीतक आपल्याला दिलेली आहेत. गृहीतक म्हणजे काय की मागणीचा नियम अभ्यासण्यासाठी कोणकोणते गृहीतक आवश्यक असतात किंवा कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात. नंबर 1, स्थिर उत्पन्न साखळी किंवा स्थिर उत्पन्न पातळी. नंबर 2, लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. 3, पर्यायी वस्तू स्थिर किमती. 4, पूरक वस्तूच्या किमती स्थिर. 5, भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही. 6, आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादी मध्ये बदल नाही. 7, कर विषयक धोरणात बदल नाही. हे जे काही 7 गृहीतक आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत, या 7 गृहीतकांवर आधारित हा मागणीचा नियम असतो. हे 7 गृहीतक जर असतील किंवा बाजारपेठेमध्ये हे गृहीतक असले तरच नियम आपल्याला अभ्यासता येतो. त्याच्यामध्ये पहिला आहे स्थिर उत्पन्न पातळी. आता स्थिर उत्पन्न पातळी, मागणीचा नियम जर अनुभवायचा असेल तर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे. जर उत्पन्न पातळीत वाढ झाली तर उपभोक्त्याकडून किमतीत वाढ होऊ नये, मागणीची वाढ केली जाईल. म्हणजे उत्पन्न पातळी वाढली की उपभोक्ता त्या ठिकाणी आपली गरज पूर्ण करण्यासाठी मागणी वाढवतो. नंबर 2, लोकसंख्येच्या आकारमानात बदल नाही. देशातील लोकसंख्येचं आकारमान आणि रचना वस्तूची एकूण प्रभावी मागणी करते. त्यामुळे असं गृहीत धरलं जातं की लोकसंख्येचं आकारमान स्थिर आहे. कुठल्याही देशाची लोकसंख्या, त्या लोकसंख्येवर आधारित वस्तूचं उत्पादन होत असतं, वस्तूची मागणी होत असते आणि त्याचा पुरवठा होत असतो. म्हणजे देशाची लोकसंख्या स्थिर आहे असं गृहीत धरलं जातं. लोकसंख्येचं आकारमान स्थिर आहे असं गृहीत धरलं जातं. म्हणजे ती स्थिर लोकसंख्येला आपण स्थिर मागणी ही त्या ठिकाणी केली जात असते. लोकसंख्या आकारमानात कुठल्याही प्रकारची वाढ नाही. जर लोकसंख्या वाढली, मागणी वाढते. लोकसंख्या जर आहे त्यापेक्षा कमी झाली तर त्या ठिकाणी मागणी कमी होते. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की लोकसंख्येचे आकारमान स्थिर आहे, म्हणजे लोकसंख्या स्थिर आहे. पुढचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती. पर्यायी वस्तूंच्या किमती ह्या स्थिर असतात. म्हणजे काय की परस्पर पर्यायी वस्तू ज्या असतात, पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले जाते. कारण पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. मग आपण पाहिलं, मग साखरेची किंमत वाढली तर गुळाच्या मागणीत बदल होत असतो. म्हणून पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले जाते. कारण पर्यायी वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम वस्तूच्या मागणीवर होतो. साखरेची किंमत वाढली की गुळाची मागणी त्या ठिकाणी वाढते. त्यानंतर चौथा आहे पूरक वस्तूंच्या किमती स्थिर. आता पूरक वस्तूंच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले जाते. पूरक वस्तू म्हणजे आपण बघितलं कार आणि इंधन. मग पेट्रोलच्या किमती वाढल्या की कारची मागणी कमी होते. म्हणून पूरक वस्तूच्या किमतीत बदल होत नाही असे गृहीत धरले जाते. कारण पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर त्याचा परिणाम हा वस्तूच्या मागणीवर होतो. पुढचा घटक आहे भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही.
मग भविष्यात किंमत बदलाची अपेक्षा नाही किंवा भविष्यकालीन किमतीचा अंदाज. उपभोक्त्याची भविष्यात किंमत विषयक बदल घडून येण्याची कोणतीही अपेक्षा नाही. मग असे गृहीत धरले जाते, जर भविष्यात वस्तूची किंमत वाढण्याचा अंदाज असेल तर उपभोक्ते सध्या किंमत वाढत असताना जास्त मागणी करू शकतात. म्हणून किंमत बदलाची अपेक्षा नाही किंवा किंमत स्थिर असं मानलं जातं. पुढचा घटक आहे आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन्स इत्यादी मध्ये बदल होत नाही. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, सवयी, प्राधान्य, फॅशन इत्यादी मध्ये बदल होत नाही. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि सवयीचा परिणाम हा मागणीवर होत असतो, परंतु त्या स्थिर धरलेल्या आहे. यामध्ये बदल झाल्यास मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असतो. उदाहरणार्थ आपण चहाची सवय पाहिली, कॉफीची सवय पाहिली. पुढचा घटक आहे कर विषयक धोरणात बदल नाही. मग या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराबाबतच्या सरकारी धोरणाच्या विविध वस्तू आणि सेवांच्या मागणीवर मोठा प्रभाव पडतो. सरकारने जाहीर केलेल्या कर विषयक सरकारी धोरणांमध्ये कोणताही बदल होत नाही. मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कर हा जास्तीचा आकारला जात नाही. कर रचना, वस्तूच्या सेवांवर जास्त कर जर लादला तर मागणी कमी होते आणि कमी कर लादला तर मागणी वाढते आणि त्याचा परिणाम हा मागणीवर झालेला आपल्याला दिसून आला किंवा दिसून येतो. त्यामुळे सरकारच्या कर धोरणामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही असे गृहीत धरले जाते. ते आपण आता चार्टने आपल्याला मागणी पत्रक दिलेलं आहे. मागणीचा नियमपत्रक व आकृतीच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करायचं आहे. मग यामध्ये क्ष वस्तूची किंमत आपल्याला दिलेली आहे. किंमत ही क्ष वस्तू आपल्याला समोर दिलेली आहे. त्याबरोबर त्याची किंमत रुपयामध्ये दिलेली आहे. पुन्हा क्ष वस्तू किलोमध्ये सांगितलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्ष वस्तूची किंमत आणि या ठिकाणी वस्तूची मागणी असा चार्ट आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. आता यामध्ये वस्तूची किंमत 50 रुपये असते. वस्तूची किंमत ही 50 रुपये आहे, बरोबर. त्यावेळेस वस्तूला मागणी ही 1 किलो होती. तीच वस्तूची किंमत 50 रुपयावरून 40 रुपये झाली, म्हणजे वस्तूची किंमत 10 रुपयाने कमी झाली. ज्यावेळेस वस्तूची किंमत 10 रुपयाने कमी होते त्यावेळेस मागणी 2 किलोची होती. म्हणजे 1 किलोवरून मागणी 2 किलोवर या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर किंमत 40 रुपयावरून 30 रुपये झाली विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पुन्हा किंमत 10 रुपयाने कमी झाली. 50 वरून ज्यावेळेस किंमत 40 होते त्यावेळेस 10 रुपयाने कमी झाली. 40 रुपयावरून 30 रुपये झाली, पुन्हा 10 रुपयाने कमी झाली. त्यावेळेस मागणी ही 2 किलोवरून 3 किलो झाली. त्याचप्रमाणे अनुक्रमे 20 रुपये किंमत झाली, म्हणजे पुन्हा 10 कमी झाली, मागणी 4 किलोची झाली. अशा पद्धतीने या ठिकाणी अनुक्रमे मागणी पुन्हा शेवट 10 रुपये झाली वस्तूची किंमत, त्यावेळेस मागणी 5 किलोची झाली. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात आलं की 50 रुपयावरून किंमत ही 10 रुपये झाली. ज्यावेळेस किंमत 50 रुपये होती त्यावेळेस मागणी 1 किलो आणि 10 रुपये किंमत झाल्यावर मागणी 5 किलो झाली. म्हणजे यावरून विद्यार्थ्यांना आपल्याला असं दिसून येतं की वस्तूची किंमत ही जशी जशी कमी होत गेली तशी तशी, म्हणजे वस्तूची 50 रुपयावरून 40 रुपये, 40 रुपयावरून 30 रुपये, 30 रुपयावरून 20 रुपये, 20 रुपयावरून 10 रुपये, अशा पद्धतीने वस्तूची किंमत कमी कमी होत गेली. तर त्या पद्धतीने वस्तूची किलोची मागणी 1 किलोवरून 2 किलो, 2 किलोवरून 3 किलो, 3 किलोवरून 4 किलो, 4 किलोवरून 5 किलो, अशा पद्धतीने वस्तूची मागणी ही वाढत गेली. म्हणजे मग तेच जर आपण उलटं करून बघितलं तर जशी जशी वस्तूची किंमत वाढत जाईल तशी तशी
वस्तूची मागणी ही कमी कमी होत जाते. 10 रुपयांनी 20 रुपये झाली, मागणी कमी कमी होत गेली. 10 रुपयांनी 20 रुपये झाली, तर या ठिकाणी मागणी 4 किलो झाली. 20 रुपयावरून 30 रुपये किलो झाली, तर मागणी 3 रुपये. 30 वरून 40, मागणी 2 किलो. 40 वरून 50, मागणी 1 किलो. अशा पद्धतीने हा आपल्याला जो काही चार्ट आहे मागणी पत्रकाचा हा अभ्यासता येईल. म्हणजेच किंमत व मागणी याचा व्यस्त स्वरूपाचा संबंध या ठिकाणी आपल्याला दिसून. आता यामध्ये आपल्याला मागणी वक्र दिलेला आहे. मग मागणी वक्र आकृतीमध्ये क्ष अक्षावर या ठिकाणी आपल्याला मागणी किलोमध्ये दर्शवलेली आहे. आकृतीमध्ये क्ष अक्षावर मागणी किलोमध्ये दर्शवली आहे आणि य अक्षावर आपल्याला किंमत दर्शवली आहे. मग यामध्ये मम हा मागणी वक्र आहे. लक्षात आलं? मम हा मागणी वक्र आहे, जो डावीकडून, हा म डावीकडं आहे वरच्या साईडला, हा म डावीकडं आहे खालच्या साईडला. म्हणजे जो डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा या ठिकाणी असतो. म्हणजे मागणी वक्र जो आहे तो मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. मग नेहमी मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो आपल्याला सांगता येतं. म्हणजे मागणी वक्राचा आकार हा ऋणात्मक असतो, कारण वक्र किंमत आणि मागणीचा व्यस्त संबंध असतो. कसा व्यस्त संबंध असतो ते बघूया. ज्या वेळेस विद्यार्थ्यांनो किंमत ही 10 रुपये असते, त्यावेळेस मागणी, किंमत 10 रुपये असताना मागणी ही 5 किलोची होते. बरोबर? किंमत 10 रुपयावरून 20 रुपये झाली, मागणी ही 4 किलोची झाली. किंमत 20 रुपयावरून 30 रुपये झाली, मागणी ही 3 किलोची झाली. किंमत 30 रुपयावरून 40 रुपये झाली, मागणी ही 2 किलोची झाली. आणि किंमत 40 रुपयावरून 50 रुपये झाली, तर मागणी ही 1 किलोची झाली. या पद्धतीनं हा मागणी वक्र आपल्याला अभ्यासता येतो. किंवा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने मागणी वक्र आपल्याला बघता येतो. मग तो कसा? ज्या वेळेस किंमत 50 रुपये असते, ज्या वेळेस किंमत 50 रुपये असते त्यावेळेस मागणी 1 किलोची होते. 40 रुपये असताना मागणी 2 किलोची झाली. 30 रुपये किंमत असताना मागणी 3 किलोची झाली. 20 रुपये किंमत झाली, मागणी 4 किलो झाली. आणि 10 रुपये किमतीला 5 किलोची मागणी झाली. म्हणजे किंमत जशी 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 कमी कमी होत गेली तशी तशी मागणी ही वाढत गेली. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की आपल्याला या ठिकाणी 50 रुपये किमतीला इथं पॉईंट आला, 40 रुपये किमतीला इथं 30 रुपये किंमत, 20 रुपये किंमत आणि 10 रुपये किंमत. आणि त्यावेळेस हा वक्र जो आहे तो आपल्याला एकमेकांना अंशांना त्या ठिकाणी छेदलेला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने हा मागणी वक्र आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येईल. मग हा मागणी वक्र अभ्यासताना क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत, क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत. मम हा मागणी वक्र. मग 10, 20, 30, 40, 50 ही किंमत दर्शवली आहे. मागणी 1, 2, 3, 4 आणि 5 अशी दाखवलेली आहे. मग 50 रुपये किंमत असताना या ठिकाणी आपल्याला मागणी 1 किलो, 40 रुपये किंमत असताना मागणी 2 किलो, 30 रुपये किंमत असताना 3 किलो, 20 रुपये किंमत असताना 4 किलो आणि 10 रुपये किंमत असताना 5 किलो. अशा पद्धतीने हा मागणी वक्र आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतो. आणि परीक्षेला हा आपल्याला मागणी वक्र आणि मागणीचा पत्रक हे दोन्ही आपल्याला काढणं आवश्यक असतं. धन्यवाद.